ॲज वी स्पीक मी एक खूप सुंदर प्रोजेक्टवरती काम करतोय. विच अगेन टेक्स अस बॅक टू द व्हेरी बेसिक्स. हं, मी लंडनला जाऊन सारखं जे रेकॉर्डिंग करतोय, तो एक असा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये एनालॉग रेकॉर्डिंग हं. परत एकदा त्या लाँग प्लेवरती लॉंग प्ले. हो. होणार आहे. ज्याच्यामध्ये फक्त मायक्रोफोन्स आहेत तुमच्यासमोर. त्याच्यामध्ये तुम्हाला हेडफोन्स पण नाही आहेत. राइट. हं. हां. त्याच्यामध्ये कोणचंही डिस्ट्रक्शन नाहीये फ्रिक्वेन्सीचं, साउंडचं. हं. म्हणजे हं. इक्वलायझिंग पण नाही, काही नाही, काहीही नाही. काही नाही. हां. जसं आहे तसं ते त्या रेकॉर्डवर येणार आहेत. मी आणि राकेश चौरासिया हं. असं आमचं ते वॉव! प्रोजेक्ट चालू आहे आणि इट्स बीन गोइंग ऑन फॉर द पास्ट 3 इयर्स. हं. त्याची आता कधीतरी एल-पी ह्या वर्षाअखेर सो येईल. यू वांट टू रिलीज एल-पी ओन्ली? ओन्ली एल-पीज. हं. वॉव! ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐका. राइट. पण दॅट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ ऑडिओ. ऑडिओ. हो. प्युअरेस्ट फॉर्म. हां. म्हणजे अरे जरा बेस बढ़ाओ हां. वगैरे ते असं काय काही नाहीये. नाहीये. राइट. हां. हां. सो जरा शायनी करो, जरा ट्रेबल असं काही म्हणजे काही नाही. जसा आत्ता आवाज माझा येतोय, तसाच आवाज त्या ह्याच्यातनं तुम्हाला ऐकू येईल. ऐकू येईल. हां. सो पण मग हे करताना काही टेन्शन नाही आलं? कारण ऑफकोर्स टेन्शनपेक्षा प्रेशर असतं. हां, एक्झॅक्टली कारण ती प्रेशर. टेप खूप हां. महाग असते हां. हां. आणि ती म्हणजे तो एक्सरसाइजच सगळा खूप खर्चिक आहे. पण ते झाल्यानंतर आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं, की ह्याचा कितीही तो व्हॉल्यूम वाढवला तरी कानाला त्रास होत नाही. कितीही कमी व्हॉल्यूम केला तरी जसं ऐकू यायला पाहिजे तसंच तुम्हाला ऐकू येतं. बरोबर. हां. म्हणजे आपल्याला जो पूर्वी संगीत ऐकल्यानंतर एक शांत वाटायचं, हं. ते आत्ताचं संगीत ऐकून कधीच शांत नाही वाटत. नाही वाटत. हां. डिजिटल बरोबर. ऐकून तर वाटतच नाही. तर मला असं वाटतं, की परत एकदा गोइंग बॅक टू द बेसिक्स आणि यू विल बी सरप्राइज्ड मला जेव्हा त्यांनी सांगितलं, की एनालॉगमध्ये जगामध्ये 50,000 अल्बम्स आहेत. हं. त्यामध्ये भारतीय संगीताचं रिप्रेझेंटेशन क्षणच इज नाहीये. न्यूज. नेग्लिजिबल. हां. अशा फॉर्ममध्ये ऐकणारी राइट. लोकं आहेत आणि ते मार्केट इज ग्रोइंग 20% अ इयर.